नमस्कार. टायटलमध्येच मी तुम्हाला सांगितलं आहे, बोरिंग लाईफ सोडा आणि आपली लाईफ मजेदार बनवा. रोज सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत आपलं रुटीन एकच सेम पॅटर्नमध्ये चालू असतं. सकाळी उठायचं, कामाला जायचं, सगळं आपलं आवरायचं, ह्याच गोष्टी चालू असतात. आणि घरी असणाऱ्यांचं पण तेच आहे. सकाळी उठायचं, आंघोळ आवरायची, घरातले कामं करायचं, दिवसभर त्यांचं रुटीन तेच चालू असतं. यातून चेंज म्हणून आपण थोडा वेळ काय करतो, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब या सोशल मीडियासारख्या गोष्टींकडे वळतो आणि काही वेळ त्याच्यामध्ये स्क्रोल करण्यामध्ये आपण घालवतो. या आपल्या बोरिंग लाईफमध्ये आपण सतत त्याच गोष्टी करून कुठेतरी आपली चिडचिड व्हायला लागते, आपल्याला राग व्हायला लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आपण राग कुठेतरी काढायला जातो. काही जण आपल्या मुलाबाळांवर काढतात, घरी संसारामध्ये काहीतरी कुरकुर व्हायला लागते. ह्या सगळ्या गोष्टींची चिडचिड होऊन घरामध्ये एकत्र राहण्याचा पण कुठे प्रॉब्लेम व्हायला चालू होतात. तर मला तुम्हा सगळ्यांना एकच सांगायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी करत बसण्यापेक्षा थोडंसं चेंज म्हणून आपल्या लाईफमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा चेंजेस आणणं खूप गरजेचं आहे. जर कधी तुम्हाला वाटलं की आपण कुठेतरी फिरायला जावं तर 100% विचार करत बसण्यापेक्षा फिरून आलेलं खूप चांगलं असतं. कुठेतरी चेंज होतं आणि तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये चेंज मिळायला लागतो आणि पुन्हा रुटीनचं जरी काम केलं तरी तिथं आपल्याला चिडचिड होत नाही किंवा आपल्याला बोरिंग होत नाही. मग आपण ते कंटिन्यू आपल्या रेग्युलर रुटीनमध्ये करू शकतो. काही गोष्टींचा विचार करण्यातच आपण वेळ घालवतो, पण जर आपण विचार करण्यात वेळ घालवला किंवा त्याच गोष्टीचा विचार केला तर 100% आपण निराश होत असतो. आपण जर विचार करत जास्त बसण्यापेक्षा जर कृती केली तर आपण आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणि खुश राहायला लागतो. या गोष्टींचा आता एक साधं उदाहरण द्यायचं म्हणलं तर बघा, आपण लहान असतो तेव्हा आपल्याला आपले आई वडील शाळेत पाठवत असतात आणि आपली इच्छा नसते शाळेत जायची. आपण रडत असतो मला जायचं नाहीये म्हणून, पण आपले आई वडील तरीही आपल्याला जबरदस्ती शाळेमध्ये पाठवतात. शाळेमध्ये गेल्यानंतर आपण टीचर कशी आहे, मुलं कशी आहेत, इतर मुलं कसे कोणाबरोबर वागतात, हे सगळं आपण ऑब्झर्व करत बसलेलो असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला टीचर जर आवडली तर आपण मग रोज शाळेला जायला लागतो. आणि तिथे आपल्याला एवढे 40 स्टुडंट्स असताना पण त्यातले 1-2च आपल्याला आवडतात आणि आपण त्यांच्याशी चांगली मैत्री करतो आणि त्या खातर आपण रोज शाळेला जायला लागतो. तिथे नवीन गोष्टी शिकायला मिळतात, नवीन काहीतरी बघायला मिळतं, टीचरकडून नवीन शिकायला मिळतं, टीचर नवीन गोष्टी शिकवतात. काही वेळेस आपण रडलो तर टीचर आपल्याला खाऊ देते, ही एक आशा आपल्यामध्ये असते. ह्या गोष्टी चालत जातात आपल्या आणि आपल्या रुटीनमध्ये आपले आई वडील रडत जरी असलो तरी आपल्याला सोडायचे. याच्यामधून चेंजेस काय झाले की आपण तिथे काहीतरी नवीन शिकायला गेलो आणि काही मुलं आपल्याला आपले मित्र म्हणून भेटले, त्यामुळे आपण रोज शाळेला जाऊ लागलो. आणि शाळेच्या गोष्टी इतक्या छान घडतात की आज आपण इतके मोठे जरी झालो तरी शाळेचं फक्त नाव जरी घेतलं तरी आपल्या चेहऱ्यावर आपोआप हसू येतं, हसू निर्माण होतं. याचं कारण हे आहे की लहानपणी शाळेमध्ये खूप काही मस्ती केलेली असते, खूप काही कांड केलेले असतात. ते मोठेपणी आठवण्यासाठी खूप बेस्ट मेमरीज असतात आपल्या शाळेच्या आठवणी काढल्या की आपल्याला खूप भारी वाटत असतात. तिथं खूप काही आपण शिकलेलो असतो. तर हेच उदाहरण जर घेऊन तुम्ही बघितलं तर आता पुढचं लाईफ आपण मोठे झाल्यानंतर ज्या गोष्टींचं चेंजेस आपल्या लाईफमध्ये झालेलं असतं आपण त्या गोष्टींसाठी विचार करत बसतो पण त्याची कृती नाही करत. हेच आपलं सर्वात मोठी चूक आहे. तर असं न करता प्रत्येक गोष्टीचं एक कारण असतं, त्या कारणावरती जर आपण विचार करत बसण्यापेक्षा त्याच्यावरती कृती केली तर 100% आपण खुश राहू शकतो. हेच लाईफ आपण डेली जगत असतो, पण यातून चेंज म्हणून काहीतरी आपल्याला पाहिजे असतं. तर मी तुम्हाला एक सांगेन की चेंज करण्यासाठी आपण पहिला सांगताना सांगितलं की जर कधी वाटलं फिरायला जावं तर 100% जावा. जर कधी वाटलं पिक्चर बघावा तर नक्की तो पिक्चर बघून घ्यावा. आपला काही का असेना थोडा वेळ घालवा इतर काही गोष्टींमध्ये. कधीतरी फॅमिली सोबत एकत्र जाऊन फिरून या, कधीतरी फ्रेंड सर्कलमध्ये एकत्र जाऊन फिरून या. म्हणजे बोरिंग लाईफमधून थोडंसं चेंज आपल्याला मिळतो आणि तो चेंज घेऊन आपण बरेचसे महिने, बरेचसे वर्ष आपण त्या आठवणींमध्ये जगत असतो. कुठेतरी ती गोष्ट जिथं काही घडलेलं असतं ते आठवून आपल्याला कधी हसू येतं, कधी रडू येतं, पण ह्या गोष्टींमधून आपल्याला 100% चेंज मिळत असतो. म्हणून आपली लाईफ बोरिंग करण्यापेक्षा त्याला मजेदार कसं बनवता येईल हे आपल्याच हातात असतं. आपण उगाच प्रत्येक गोष्टीसाठी इतरांकडनं अपेक्षा करत बसलेलो असतो. इतरांकडनं अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतःकडून एखादी अपेक्षा करावी, कधीच निराशी येत नाही. आपण इतरांकडनं अपेक्षा केलो आणि त्या अपेक्षा नाही पूर्ण झाल्या की 100% आपण निराश होतो. मग याचं कारण आपण स्वतःच आहे. कशाला आपण दुसऱ्यांवर डिपेंडेड राहायचं, सतत अपेक्षा करून बसायचं,
स्वतःवरनं अपेक्षा करा आणि स्वतः विचार करा. विचार करत करत पटकन त्याची कृती करता आली पाहिजे. कृतीतूनच तुम्हाला यश हे मिळत असतं. प्रत्येक गोष्टीसाठी विचार करणं ही गोष्ट बाजूला ठेवून जर कृती केली तर 100% आपण खुश असणार आहोत. आपलं लाईफ बोरिंग करायचं की मजेदार जगायचं हे आपल्या हातात आहे. आपण फक्त दुसऱ्यांकडून अपेक्षा करतो की ह्याने मला खुश ठेवलं पाहिजे, हिनं मला खुश ठेवलं पाहिजे. काय गरज आहे? कोणाकडून ही अपेक्षा करायची नाही की त्यांनी मला खुश ठेवलं पाहिजे, हिनं मला खुश ठेवलं पाहिजे. आपण कुणाचं एंटरटेनमेंट व्हायचं नाही, आपलं एंटरटेनमेंट कुणाला करायचं नाही. स्वतःमध्ये स्वतः खुश राहायला शिकायचं. आपला आनंद कशात आहे, काय आहे हे आपण स्वतः बघायचं. सतत दुसऱ्यांकडनं अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नसतो. यातून सर्वांना कळलंच असेल की आपलं बोरिंग लाईफ कशामुळे होतं आणि मजेदार लाईफ कसं बनवलं पाहिजे. थोडक्यात सांगण्याचं कारण हेच आहे की दुसऱ्यांकडनं अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःकडून अपेक्षा करा आणि स्वतः त्या कृती करायला लागा. नक्कीच तुमचं आयुष्य मजेदार बनणार. बोरिंग लाईफ सोडून मजेदार लाईफ जगा. आयुष्य जगण्यात खूप मजा येईल आणि आयुष्य एकदम नव्याने जगा. आपल्याला रोजचा दिवस हा एक नव्यानं मिळतोय आणि ते आयुष्य आपण नव्याने जगणं खूप गरजेचं आहे. रोज एक दिवस उगवतो आणि मावळतो, हा तर त्या दिवसाचा सर्क्युलेशन चालू असतं, पण आपण त्याच्यामध्ये काय केलं आणि काय नाही हे खूप महत्त्वाचं आहे. नव्याने मिळालेल्या दिवसाचा ते बोरिंग करून घालवायचं की एन्जॉयमेंट करून घालवायचं हे ज्याचं त्यांनी ठरवावं. मी तर माझं लाईफ खूप एन्जॉयमध्ये जगते. तुम्हीही तुमचं लाईफ एन्जॉयमेंटमध्ये जगा आणि माझे कोणत्याही पद्धतीचे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला आवडतील ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. मी नक्कीच प्रयत्न करेन की तुम्हाला जो आवडेल त्या पद्धतीचा व्हिडिओ करून नक्कीच तुम्हाला शेअर करेन. धन्यवाद.